नमस्कार गोंयकारांनो. आयज एक खूप महत्वाचो मुद्दो घेवन हांव ह्यो व्हिडिओ करता. खास करून पेडणेकारां खातीर हो व्हिडिओ आसा. हालींच आमी पळयलें तुया हॉस्पिटल कृती समितीन आनी हेर पेडणेकारांनी तुयेकारांनी साखळी उपोशण केलें आनी तेज्या मागीर एक मोठी मशाल यात्रा काडली फक्त एक मागणी घेवन. ती म्हणजे की तुया आसा ते हॉस्पिटल हे जीएमसी लिंक्ड हॉस्पिटल जावचे म्हणून ही मागणी असली. बरो सक्सेस मेळो, यशस्वी जाली मशाल यात्रा, बरो पैकी लोकांचो प्रतिसाद मेळो आनी तेज्या मागीर सरकारानूय डिपार्टमेंटान पब्लीक हेल्थ डिपार्टमेंटान एक नोटिफिकेशन काडलें. कितें की आमी ह्या समितीन आनी जे लोकांनी पेडणेकारांनी मागणी केला ती मान्य करता आनी बेगीतले बेगीन तुया हॉस्पिटल हे जीएमसी लिंक्ड फॅसिलिटी करता आनी सुरवात करता. पण डेट पयली इनॉग्रेशनाची दिली 30-31 जानेवारी अशी. आनी सगळ्या लोकांनी मुद्दो काडलो की बेश्टेच नांवा खातीर एक कित्याक उद्घाटन करपाचें. तशें ह्या फॅसिलिटीचे तुया हॉस्पिटलाचे पयलीं खुबदां उद्घाटन जाल्लेलें आसा. तर परत एकदा बेश्टेक नांवाक म्हणून उद्घाटन करचें न्हू, तर सगळी फॅसिलिटी सोयी सुविधा थंय उपलब्ध जावच्यो. बाकीचे जितले इन्फ्रास्ट्रक्चर रेडी करूंक जाय ते करचे आनी मागीर करचे हॉस्पिटल इनॉग्रेशन. पण आतां त्या दिसा आमी पळयलें की सरकारान पब्लीक हेल्थ डिपार्टमेंटान आनीक एक ऑर्डर काडली की ती म्हणजे नांवां डॉक्टरांची जे थंय अपॉइंट केल्ले आसा. अशें नोटीस काडली की थंय आतां 1 फेब्रुवारीर उद्घाटन करचें आनी 13 ओपीडी चालू करच्यो. कसल्यो कसल्यो त्यो ओपीडी आनी डॉक्टरांची नांवां दिल्ली आसा. मेडिसिन, सर्जरी, ऑर्थोपेडिक, गायनेकोलॉजी ओपीडी, डेंटिस्ट्री, ऑप्थाल्मोलॉजी, पिडियाट्रिशियन, आयुष, फिजिओथेरपी, सायकॅट्री अशे खुबश्यो ओपीडीज थंय चालू करच्यो. आनी तशें तशें तेंच्यांनी डॉक्टरांचे एक ऑर्डर काडलेली आसा की हे डॉक्टर थंय नेमलेले आसा. आतां एक सांगा, जेन्ना थंय फॅसिलिटीज ना, इन्फ्रास्ट्रक्चर ना, ह्यो ओपीडी चालू करपाचे कितें महत्व म्हणजे सिग्निफिकन्स कळना म्हाका. सरकार कितें करूंक चिंतता तें. जेन्ना थंय ओपीडी चालू करतल्यो म्हणजे पेशंट थंय वयतले, एक सर्जनाक आपले मुद्दे इश्यू सांगतले. तशीच गायनेकोलॉजिस्ट म्हणजे बायलांची दोतोर ती तेंकां थंय तपासणी जातली. प्रेग्नंट बायल येतले, कोणाक कसले कसले सर्जरी लागणारे कशे कंडिशन असलेले तसले लोक येतले. ऑप्थाल्मोलॉजी आसा थंय म्हणजे दोळ्यांचो डॉक्टर. तशेंच ऑर्थोपेडिक म्हणजे हाडांचे, जर कोणाक हाडाक फ्रॅक्चर जालो, दोळ्यांक कॅटरॅक्ट आसा, ह्यो सगळी सर्जरी लागतल्यो. बायल प्रेग्नन्सी आसा, डिलिव्हरी जाय पडटली आनी तशीच सर्जरी जाय पडटली, तेन्ना थंय ऑपरेशन थिएटर ना. प्रॉपर रेडिओलॉजी डिपार्टमेंट, एक्सरे, सोनोग्राफी, सिटी स्कॅन अशी थंय डिपार्टमेंट आनी सोयी सुविधा अजून ना. जाल्यार हे ओपीडी सुरवात करतली, डॉक्टर तपासपाक स्टार्ट करतले आनी मागीर डॉक्टर म्हणटली चला आपूण तुमकां तपासता, पण डिलिव्हरी करपाक तुमी जीएमसीन चला. नाल्यार तुका जाला हर्निया, चल सर्जरी करपाक तूं आजिलान वच, नाल्यार जीएमसीन वच. जाल्यार कितें फायदो ह्या हॉस्पिटलाचे अशें इनॉग्रेशन करपाक. म्हणजे जी तुया हॉस्पिटल समितीची मागणी असलेली की हे हॉस्पिटल फुल फ्लेज्ड इन्फ्रास्ट्रक्चर केल्या उपरांतूच इनॉग्रेशन करपाचें, तशेंच घडूंक जाय. आतां तुमकां हांव ही आसा गव्हर्मेंटाची ऑर्डर जी डॉक्टर सगळे ओपीडी चलयतली म्हणून ऑर्डर काडला. तुमकां एक दाखयता. पेडण्या कम्युनिटी हेल्थ सेंटर आसा, तेंची ही लिस्ट आसा की थंय कसले कसले ओपीडी चालू आसता. इमर्जन्सी एंड कॅज्युअलिटी, जनरल ओपीडी, गायनेक ओपीडी, सर्जरी ओपीडी,
डेंटल ओपीडी, आयुर्वेदीक, ऑप्थाल्मिक, डायबिटीज, होमिओपॅथीक, लॅबोरेटरी सर्विसीस अशें सगळे थंय कितें कितें चालू आसा. ही ऑर्डर अशी आसा आनी तेंची डेट्स तारीख आसा, खंयच्या दिसा आसता, मंगळारा खंयचे आसता, सोमारा खंयची ओपीडी चालू आसता. आतां म्हाका तुमी सांगा, तुया हॉस्पिटलान आनी कम्युनिटी हेल्थ सेंटर पेडण्यान कितें डिफरन्स दिसता? जर दोगूय जाग्यांचेर ह्यो फक्त ओपीडीच चालू करून दवरपाच्यो आसा, मागीर तुया येदें व्हडलें हॉस्पिटल बांदून तेजे फायदो कितें? तितलेंच न्हू, सरकारान GSIDCन हालींच एक टेंडर नोटीस काडलेली. कसली टेंडर नोटीस? की जे कम्युनिटी हेल्थ सेंटर तुयान आसा तेका नवीन टेस्टिंग, सप्लाय, इन्स्टॉलेशन, कमिशनिंग ऑफ मेडिकल गॅस सप्लाय सिस्टम जाय म्हणून. आतां ही टेंडर नोटीस काडला 30 डिसेंबराक आणि तेंच्यांनी हांगा टायम घातला, पिरियड टायम घातला की हे कंप्लीट जावंक जाय 4 म्हयन्यांनी. फुल इन्स्टॉलेशन, सगळो सप्लाय सिस्टम गॅसीचो, म्हणजे ऑक्सिजन सिलिंडर्स आनी कितें लागतले ते. तशीच आनीक एक टेंडर नोटीस काडला, ती काडला 9 जानेवारी. ती कसली? की तशीच सगळी सप्लाय, इन्स्टॉलेशन, टेस्टिंग अँड कमिशनिंग ऑफ स्टील ऑपरेशन थिएटर्स. आणि तेज्या खातीरूय कशें काडला? टायम पिरियड कितलो? 4 म्हयने, 4 मंथ्स, 4 to 8 मंथ्स कंप्लिशन. हे जेन्ना टेंडर नोटीस जानेवारीनूच काडला, म्हणजे इतले तरी खात्री आमकां पडटा की हे अजून कमिशनिंग स्टार्ट जावंक ना आणि सुरवात सुद्धा केल्ली आसा जाल्यार ते कंप्लीट जावंक ना, कित्याक तेका 4 म्हयने जाय मिनिमम कंप्लीट करपाक. तर जेन्ना ओटी थंय तयार ना, रेडिओलॉजी डिपार्टमेंट ना, एक्सरे ना, जाल्यार कित्याक सरकार घाईन हे एक इनॉग्रेशन करूंक सोदता? आणि हे इनॉग्रेशन 1 फेब्रुवारीक आसा, ते कितें पयले फावटी हे इनॉग्रेशन जायना. तुया हॉस्पिटलाचे हेच्या पयलीं 2-3 फावटी इनॉग्रेशन जाल्ले आसा. म्हणजे हे सरकार फक्त लोकांक आय वॉश करूंक सोदता, एक पिशान काडूंक सोदता. म्हणजे पेडणेकारांक हांव सांगूंक सोदता की कितें ते ठामपणे निर्णय घेवन परत एकदा मोर्चो काडचो पडल्यार पडूंक न्ही, पण सरकाराक सांगूंक जाय हे बेश्टे इव्हेंट मॅनेजमेंटाचे नाटक करूं नाका म्हणून. फीत कापपाचें सरकार हे, भितर पयल्यार सगळे खाली. सो असले कित्याक जाय? आनी त्या दिसा पेपरार परत एकदा एक हे आयलें आर्टिकल, तुमी पळयत जाल्यार नवीन टायम्सार, की थंय आजून पर्यंत त्या हॉस्पिटलान सारको प्रॉपर इन्फ्रास्ट्रक्चर ना, फायर फायटिंग सिस्टम ना. आणि तेजे तेंच्यांनी टेंडर आनी कितें कितें वर्क ऑर्डर काडला जानेवारी 29 येदे व्हडले बर्चचो इन्सिडंट जालो हडफडे. 25 लोक जाळून मारले गेले, मेले सुद्धा न्हू, जाळून त्यांचो खून केलो. कित्याक? हे सरकाराच्या नेग्लिजन्सा खातीर. तशीच दुर्घटना हांगा तुया हॉस्पिटलानूय जावपाक रावला. फायर फायटिंग जर सगळे थंय फॅसिलिटीज ना जाल्यार कशें खंयचे तोंड घेवन हे हॉस्पिटल चालू करूंक शकता? सो म्हाका एक प्रश्न आसा सरकाराक, की तुमी हे हॉस्पिटल बेश्टे इव्हेंट मॅनेजमेंट म्हणून चालू करपाचे तुमचो प्रयत्न आसा काय ह्यो? आनी तुमकां सांगता, अशें व्हडलें एक इन्विटेशन आयलें, 2 फेब्रुवारी इनॉग्रेशन. आणि इनॉग्रेशन कशें आसा सांगता, 2 इन्विटेशनां आसा. एक आसा पेडण्याच्या आमदाराचो फोटो घालून पेडण्याच्या आमदाराचें नांव आनी बाकीच्यांची नांवां, आनी दुसरें इन्विटेशन आसा मांद्रेच्या आमदाराचो फोटो आनी तेजें नांव घालून. म्हणजे हांगा कितें तरी व्हडलें कॉम्पिटिशन चल्लां कशें दिसता दोनूय आमदारांच्या मदीं, की हांव इनॉग्रेशन करतलें, ना हांव करतलें, अशें कितें तरी. सो पेडणेकारांनो, परत एकदा तुम्ही विचार करा की हे आमकां दोळ्याक बेश्टे उदक लायता, एक आय वॉश करत आसा आणि फटिंगपणाचो सरकार हे फटोवपाचें काम जायत आसा. हे बेश्टे नांवा पुरते इनॉग्रेशन म्हाका दिसना हांगा कसलीच फॅसिलिटी चालू जातली. तुया हॉस्पिटल समितीची जी मागणी असलेली, तुया हॉस्पिटल कृती समितीची, त्या मागणी बरोबर आमी ठामपणे उबे रावंक जाय
की 14 वर्सां लागली हे हॉस्पिटल इनॉग्रेशन करपाक आणि चालू करपाक फॅसिलिटी. जाल्यार आनीक 4 म्हयने आमी रावया, पण एक फुल फ्लेज्ड अशें हॉस्पिटल थंय तुया गांवांत पेडणेकारां खातीर बऱ्या भशेन वापरूंक मेळटले अशी सोयी सुविधा थंय जाल्या नंतरूच त्या हॉस्पिटलाचें इनॉग्रेशन जावचें. थँक्यू. पेडणे लाईव्ह संपादक निवृत्ती शिरोडकर. तुमच्या सेवेत तत्पर, अचूक आणि योग्य. जिथे विश्वास तिथेच नाव. पेडणे लाईव्ह निवृत्ती शिरोडकर. लाईव्ह अपडेट्स, योग्य माहिती आणि वेळेवर सेवा हेच आमचं वचन. पेडणे लाईव्ह निवृत्ती शिरोडकर. नाव भरोशाचा.